मुंबईत आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी बहुमजली स्लम्स आहेत जिथे अजून SRA प्रोजेक्ट्स चालू झालेले नाहीत किंवा रखडलेले आहेत. त्या बहुमजली स्लम्सना देखील नियमित करावी ही आमची मागणी होती. पण एकंदर आपण पाहतोय की साधारणपणे विरोधकांचा आवाज बंद करायचा, पत्रकारांचं ऐकून घ्यायचं नाही आणि हे सगळं होत असताना मुंबई भाजपच्या मालकांना किंवा मिंदे सरकारच्या मालकांना लुटायला द्यायची, हे सगळं डोळेदेखत होत आहे. मूळ मुद्दा हाच आहे की 3 महिन्यानंतर जे आमचं सरकार येईल ही सगळी लूट तर आम्ही रोखूच, पण ज्यांनी ज्यांनी लूट केली आहे त्यांना देखील आम्ही सोडणार नाही. त्यांच्यावर चौकशी लावली जाईल आणि जे कोणी भ्रष्ट असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. ह्या निर्धाराने मी हा महाराष्ट्र आता ही निवडणूक पुढे सामोरी जातो. आपण पाहत असाल आज देखील एक मोठा सगळीकडे खुलासा आलेला आहे की ऑक्ट्रॉयची जागा देखील आता अदानी समूहाला देणार. म्हणजे मुलुंडची देणार, मदर डेअरीची देणार, ऑक्ट्रॉयची देणार, अनेक किती काही गोष्टी देणार आहेत. ह्याची यादी आता एकच वाचून दाखवी सरकारने आणि 3 महिन्यानंतर आम्ही त्याची चिरफार करू. मुलुंड गोरेगाव दरम्यान जो टनल आहे त्यासाठी दुसऱ्यांदा निविदा काढण्यात येते, पहिली सुद्धा काढण्यात आली होती. म्हणजे आर्थिक फायदा काढण्यासाठीचा हा नवीन टेंडर. गोरेगाव मुलुंड लिंक रोड म्हणजे GMLR ह्याची तरतूद आम्ही वर्षानुवर्ष महानगरपालिकेत केली होती. मला वाटतं सुनील प्रभूजी देखील तेव्हा महापौर होते. अनेक वर्ष आपण पाहतो ते FD मध्ये होतं आणि आपल्याला आठवत असेल आत्ता मला जे काही कळते की GMLRचं पुन्हा एकदा भूमिपूजन व्हायला चाललेलं आहे. मूळ मुद्दा हा आहे की दुसऱ्यांदा भूमिपूजन करून करणार तरी काय, कारण 2022च्या मार्च की एप्रिलमध्ये ह्याचं भूमिपूजन मुळात मी केलेलं होतं. मला वाटतं आपल्याच मतदारसंघात हे काम सुरू झालं होतं आणि तो पूर्ण रस्ता त्याचं काम सुरू आहे. टनेल्सची जी गोष्ट आहे ती आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना एक टनेलचं टेंडर झालं होतं. माझी जर माहिती चुकीची नसेल आपण पण घ्या, ह्या टनेलचं टेंडर रद्द केलं गेलं खोके सरकार आल्यानंतर आणि दोन्ही टनेल एका अशा कंपनीला दिले आहेत ज्यांचं इलेक्टोरल बॉन्डमध्ये खूप मोठं नाव गाजलेलं आहे. तर मला वाटतं ही थोडी माहिती घेऊन आपण प्रेसच्या माध्यमातून ती लोकांसमोर आणावी, कारण हा घोटाळा आहे हे इलेक्टोरल बॉन्डसाठी होतंय आणि मुंबई लुटण्याचा जो भाजपचा कार्यक्रम आहे तो सर्रास सुरू आहे. तो 3 महिन्यानंतर आम्ही चौकशी करू जेव्हा आमचं सरकार येईल. त्याच्या आधी तर आम्ही आंदोलनं करतच आहोत. जनतेने निकाल दिलेला आहे लोकसभेत की महाराष्ट्रात भाजपची लूट चालणार नाही आणि तसाच निकाल हा 3 महिन्यानंतर देणार आहे. देशला नव्या बसेस मिळेल असं झालेलं